नमस्कार। महाराष्ट्र दुर्गम भागातील कार्यरत शिक्षकास वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी निश्चिती होण्याबाबत परिपत्रक 18 एप्रिल रोजी निघालेला आहे। तर काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा। सर्व दुर्गम भागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। बंधूंनो, आदिवासी दुर्गम भागात काम करताना माध्यमिक शिक्षक या संवर्गात एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणी अंतर्गत पदोन्नतीच्या पदाची माध्यमिक मुख्याध्यापक पदाची वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चिती होण्याबाबत आदिवासी विकास आयुक्तालय नाशिकमार्फत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक या संघटनेचे 12 मार्च 2024च्या निवेदनानुसार आदिवासी दुर्गम भागात काम करताना माध्यमिक शिक्षक संवर्गात एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणी अंतर्गत पदोन्नतीच्या पदाची म्हणजे माध्यमिक मुख्याध्यापक पदाची वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चिती होण्याबाबत मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक प्रकरणी न्यायाधिकरणाने दिनांक 24/4/2023 नुसार न्यायनिर्णय दिलेला आहे। सदर न्यायनिर्णयाबाबत उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याबाबतचा अपर आयुक्त नागपूर कार्यालयाकडून प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला होता। सदर प्रकरणी शासनाने शासनपत्र क्रमांकानुसार स्पष्टीकरणात्मक खुलासा करण्यात आलेला असून अपील दाखल करणे संयुक्तिक ठरणार नाही असे अभिप्रायात दिलेले आहे। सदर पत्रात आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गट अ ते गट ड मधील सर्व पदाधिकाऱ्यांना संबंधित कर्मचारी अधिकारी त्यांना त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ पदोन्नती वेतन श्रेणी व त्या अनुषंगाने वेतन निश्चितीचा लाभ देण्याबाबत अभिप्राय दिलेला आहे। या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक प्रशासन विभागाच्या पत्रानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना देय असलेली एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भातील परिपत्रक पाहण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकवर तुम्ही क्लिक करा। काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र, जय शिवराय।